पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026च्या निकषांमध्ये राज्य सरकारने काँग्रेस जनता पार्टीच्या शिष्टमंडळानं घेतली अखेर जे.पी. नड्डा यांची भेट, आपल्या मागण्यांची दिली माहिती, सरकारकडून आता प्रतिसादाची अपेक्षा. सीजेपीच्या शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा, जे.पी. नड्डा यांची माहिती, सरकारकडून मागण्यांना थेट दुजोरा नाही, आंदोलन सुरूच राहण्याची शक्यता. संसद भवन परिसरातील परिस्थिती नियंत्रणात. दिवसभरात झालेल्या आंदोलन आणि आक्रोशानंतर पोलिसांनी काही आंदोलकांना घेतलं ताब्यात. पोलिसांवरती सुद्धा काही ठिकाणी हल्ले झाल्याचा दावा. गृहमंत्री अमित शाह, धर्मेंद्र प्रधान यांच्यात बैठक. अधिवेशन काळामध्ये धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जाणार का आणि काँग्रेस जनता पार्टीच्या मागण्यांना प्रतिसाद मिळणार का? गूढ कायम. मोदी भारताच्या इतिहासातील तरुण विरोधी पंतप्रधान. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची घणाघाती टीका. काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल सरकारवर टीका. अभिजित दिपके पोलिसांच्या ताब्यात. जंतर मंतरवरच्या आंदोलनानंतर पोलिसांची अभिजित दिपके विरोधात कारवाई. समर्थकांकडून निषेध व्यक्त. जमावाला पांगवण्यासाठी दिल्ली पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर. अनेक आंदोलक जखमी. विद्यार्थ्यांवरती अश्रुधूर सोडल्यामुळे विरोधक संतप्त. उपोषण सोडण्यासाठी वांगचुक यांच्या 3 अटी. मागण्या मान्य कराव्यात. सरकारी प्रतिनिधींनी चर्चेला यावं. संसदेमध्ये चर्चा घडवावी. यासह 3 मागण्यांच्या द्वारेच उपोषण सोडण्याची दिली ग्वाही. सरकारनं तरुणांचा अंत पाहू नये. शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांचा इशारा. तरुणाई क्रांती आणेल, सरकारला ठणकावलं संजय राऊत यांनी. दादरच्या चैत्यभूमीवरही काँग्रेस जनता पार्टीचं आंदोलन. पोलिसांकडून धरपकड. मोठ्या प्रमाणात मुंबई आणि परिसरातली तरुणाई चैत्यभूमीवर निदर्शनासाठी जमा. मुंबईत 15 दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश. दिल्लीतल्या जंतर मंतर येथील सीजेपीच्या आंदोलनानंतर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांकडून आदेश जारी. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला मराठा क्रांती मोर्चाचे आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचाही पाठिंबा. सरकारनं वांगचुक यांच्या मागण्यांचा सहानुभूतीनं विचार करण्याचीही केली सूचना. ठाकरेंच्या रविवारी झालेल्या शिवाजी पार्कवरील आंदोलनाच्या बाबतीत पोलिसांकडून 3 गुन्हे दाखल. बिना परवानगी आंदोलन, वाहतुकीला अडथळा यासह सुरक्षेच्या प्रश्नावरून 3 गुन्हे दाखल.